नाही नाही, पण येसू 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 येसू. करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष. या परते आता विशेष काय सांगावे. हाय भवानी, माँसाहेब, आबासाहेब, येसू. तर मग स्वप्न ते होत आणि हेच सत्य आहे. क्रूर, कठोर, निर्दयी सत्य. आई जगदंबे, हेच स्वप्न ताट्यात वाढून ठेवलं होतं. तर मग ते स्वप्न या दुर्दैवी राजाला या घडीला दाखवलंच तरी कशा. येसू, सावध. नाही, हे असं चालणार नाही. छत्रपती संभाजी महाराज ही मरगळ तुम्हाला या घडीला तरी शोभत नाही. निदान आपल्या राजमुद्रेची तरी याद करा. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा घेऊन राजते, यलंक सविनो लेखा वर्तते कस्य नो परिमा. थोरल्या माँसाहेब, मला तुमचं सत्व हवं. आबासाहेब, उद्याची सकाळ उजाडल्यापासून तो आम्हाला मरण येतो. या वेड्या भाबड्या शंभू बाळाच्या पाठीशी फक्त पाठीशी उभे राहा आबासाहेब, दुसरं काहीही मागणं नाही. आपण पाठीशी उभे राहा आबासाहेब, तर मग मराठ्याचा साधा सैनिक देखील आलमदून यात पुन्हा पुढे झोपणार नाही. मग या संभाजीची वाद कशा. येसू, येसूबाई, महाराणी येसूबाई, थोड्या वाटे पाणी काढा तर खबरदार. हात हाती घेऊन तसं तुम्ही आम्हाला वचन याद ठेवा. या हिंदवी राज्यासाठी आबासाहेब जगले आणि या हिंदवी राज्यासाठी आम्ही मरण पत्करणार आहोत. आम्ही मरणार आहोत येसू. मरायचा आमचा पक्का निर्धार झालाय. येसू, थोडं भय वाटतं. भय वाटतं मरणाचं नव्हे, भय वाटतं या कातडीचं. भय वाटतं रक्त मांसाचं. हे रक्त, हे मांस, कातडी, वेदना आणि मरणप्राय यातना यांच्या धगीनं होरपळून आत्म्याची दुर्दम्य जिद्द तर कोरपून टाकणार नाही.
विधात्या रक्त मांस कातडीपेक्षा माणूस नुसत्या तरल वायवी वैदेही आत्म्याच्या रूपानं अवतरता आणि वावरतात ही दुनिया किती समृद्ध, किती समर्थ, किती सुंदर झाली असती. पण नाही, ते होणं नाही. विधात्यानं भोळ्या भाबड्या मातेच्या मायेनं माणसाच्या आत्म्याला रक्त मांस कातडीचे गोजीवाणे अंगडे टोपडे चढवले. पण या माणसाच्या दुनियेत हे अंगडे टोपडे उरबाडून फाडून रक्त बंबाळ करून एक माणूस दुसऱ्या माणसाला शरण आणण्याची आस धरे. याची विधात्याला तरी काय कल्पना. बाबासाहेब वंशल्याच्या भेटीला जात असतावेळी हेच विचार तुमच्या मनात घोळत होते का? हव्या झटके रस्ता आबासाहेब, आम्हाला पेटाळ्यात बसून पुढे पाठवताना तुम्ही शांत चित्तानं म्हणाला होता, शंभूबाई, आई भवानीच्या कृपेनं आणि मा साहेबांच्या पुण्यानं सगळं गोष्ट होईल. पण विपरीतच घडायचं असेल तर खबरदार, मनाची तयारी ठेवा. याद ठेवा, या औरंगजेबानं कैद झालेल्या आपल्या थोरल्या भावासमक्ष दारा शिको समोर त्याच्या लाडक्या पुत्राची कर्जा उडवली होती. आबासाहेब त्या काळी बालबुद्धीनं न जाणता न उमजता आम्ही आपल्या हाती आवेश समजून उमजून शांत चित्तानं आपल्या हाती हात देऊन सांगतो, आबासाहेब, औरंगजेबा समोर लाचारीनं लोळत सरपडत आम्ही करापी शरण जाणार नाही. अरे रक्त मांस कातडीची चिठ्ठा पाहू करून औरंगजेब या 3.5 हात देहाचे कोणकोणते हाल करेल. खटका भरातच आयुष्यातल्या अखेरच्या अर्थाला प्रारंभ. प्रस्थांत हल्ली या इहलोकाचा निरोप घेण्याची वेळ येऊ. या इहलोकाचा निरोप म्हणजे अखेरीस स्वतःचाच निरोप. शुभास्ते पंथ. थोरल्या मासाहेब माझ्या शिवाच्या शंभूचे डोळे किती तेजस्वी आहेत. दुनियेतलं कोणतं लावण्य तुम्ही पाहिलं नाही, कोणत्या दुःखानं तुम्ही पाणावला नाही, कोणत्या जुलमाच्या नुसत्या वासानं खयंगासारखे उसळला नाही. आता ज्योत मालवावी तसे विझून जा. पण विस्ता देखील स्वार्थानं आंधळा झालेल्या वतनदारांना एक नवी दृष्टी देऊन जा. दुनियातल्या खाद्य पेयांचा स्वाद तू पुरेपूर चाखलास. प्रीतीचे शब्द बोलताना तू हातचं काही राखलं नाही. तिखटपणा पाहिजे तू हरिदारी दुश्मनाची फौज उभी केलीस, तर असत्य वाणीचा तुला कधीही विटाळ झाला. आता वेलीवरून फूल कळावं तशी कळून जा, तुटून जा. पण तुटता देखील तुझ्या तिखटपणाची झलक दाखवून जा. निशब्द चिंतनासाठी आम्हाला मुक्त करून जा. आता अरे साखर दंड करकचले गेले म्हणून तर तुम्ही कष्टी झाला नाही. अरे तुम्ही ढाल धरली, वार झेलले, दुश्मनांना कंठ स्नान घातले, विसरला. एका थोर लावण्यमयी हृदयाच्या राणीला तुम्ही आपल्या पाशात जन्मभर खूप दिले, पण दिले त्याही पेक्षा कितीतरी पटीनं या सुंदर जगाकडून तुम्हीच ना घेतले. बस तुमचं काम संपलं.
आता तुम्ही छाटल्या गेलात तरी तमा नाही. अरे पोटाची लाकूड तोड्या फांद्या तोडतो म्हणून वटवृक्षाने कधी आक्रांत केलाय का? येड्यांनो, तुम्ही सुखनैव चुकून छाटून पडा, पण मातीत पडता पडता देखील या वटवृक्षाची मान आणि शान सांभाळून तुटून पडा. हा, तुझी साथ मात्र मला शेवटपर्यंत मिळायलाच. देवीला माझ्या रक्ताचा अर्घ्य हवा आहे आणि क्षुद्र दुश्मनांना माझा फक्त जीव हवाय. या हिंदवी राज्यासाठी एवढी अल्प जीव छत्रपतींनी सोसायची नाही तर मग कोणी? शुभास्ते पंत. कवीजी, कवीजी किती शांतपणे झोपी गेला. दुनियेतले राजकारणी तेवढे करंटे, सच्चे आहे फक्त शायरांची शायरी. राजे, जागे व्हा, जागे व्हा कवीजी, जागे व्हा. मी नव्हे, माझ्या हातानं ही नियती तुम्हाला जागी करते. उठा, उठा कवीजी. महाराज, कवीजी, तुमच्या सारख्या शायरांना निवांत झोप घेण्या एवढं रामराज्य दुनियेत अद्यापित अवतरायचंय. चला चला कवीजी, धिंड आपली वाट पाहते. चला.